नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैत हा रूममध्ये विचार करत बसलेला असतो. ज्या काही गोष्टी घडलेल्या असतात त्याबाबत तो विचार करत असतो. म्हणजे अक्षरशः कलाच्या आईवडिलांनी त्याच्यासमोर हात जोडले होते. त्यांच्यावर जी परिस्थिती आली होती त्यामुळे ते किती टेन्शनमध्ये होते, रडत होते आणि सांगत होते की कलेला मात्र याबद्दल काहीही कळू देऊ नका. आता ते या घरामध्ये राहताय म्हटल्यावर कलाला कधी ना कधी त्यांच्या परिस्थितीची जाणीव होणार असंच अद्वैतला वाटत असतं आणि अद्वैत त्याबद्दल विचार करत असतो. खरेपासून ह्या सगळ्या गोष्टी लपवून कशा ठेवायच्या याबद्दल तो विचार करत असतो. आता त्याच वेळी तिथे कला येते. कला ही रूममध्ये आलेली असते तरी सुद्धा अद्वैतचं तिच्याकडे अजिबातही लक्ष नसतं. कला विचार करू लागते की चांदेकर असा पुतळ्यासारखा का बसलाय, चक्क तो आणि एका जागेवर. काय झालं याला नक्की. तेव्हा अद्वैत मनामध्ये विचार करत असतो की आपली जेव्हा एखादी मौल्यवान गोष्ट हरवते तेव्हा आपल्याला किती वाईट वाटतं. आणि खरेची तर अख्खी मोठी वास्तू गेली आहे तिच्या हातातून. हे ऐकल्यावर तिला काय वाटेल, या सगळ्यावर कशी रिॲक्ट करेल ती. नुकतंच आता दुकान सुद्धा जळून गेलं आणि आता तर काय, घर सुद्धा. खरंच हा किती मोठा ट्रॉमा असेल, मला तर इमॅजिन करून सुद्धा भीती वाटते. त्याचवेळी कला अद्वैतला म्हणते की ठीक आहे काढते तुझं चित्र. अद्वैत म्हणतो की व्हॉट चित्र, कसलं चित्र. तेव्हा कला म्हणते की अरे एवढा स्थिर बसलाय तर ठीक आहे बाबा, काढते तुझं एखादं चित्र. अरे तुझ्या नाकावर माशी बसली तरी सुद्धा तू हल्ला नाही, त्यामुळे मला असं वाटलं की काही पोज वगैरे द्यायची की काय तुला चित्रासाठी. अद्वैत म्हणतो की तू काय डोक्यावर पडलीयस का ग, काही काय बोलतेस ग, तुला वेळ लागलाय का. परंतु अद्वैतच्या मनात विचार येतो की नाही नको, हिच्याशी ना आपण जरा प्रेमानेच वागलं पाहिजे. हिच्याशी आता कुठलाही वाद आपल्याला घालायचं नाही. अद्वैतला वाटत असतं की आधीच कलावर किती मोठा बोजा आहे. अद्वैतला वाटत असतं की कलावर दुःख आलंय, कलाचं राहतं घर पण गेलंय आणि सोबतच आता तिचं दुकानही नाही राहिलंय. त्यामुळे कला किती बिचारी आहे, कलावर काय वेळ आली आहे. त्यामुळे आपण आता तिच्याशी भांडलं नाही पाहिजे, तर आपण तिच्याशी बोललं पाहिजे. मग अद्वैत आता कलाला म्हणतो की ये ना खरे बस. त्यावर कला रिॲक्ट करते की कोण, मी. तेव्हा अद्वैत म्हणतो की कोण म्हणजे इथे कोण खरे आहे दुसरं. हा मी खरा आहे, परंतु रूममध्ये आपण दोघेच आहोत ना आता तुला म्हटलंय तर बस ना, तू कशाला इतका भाव खातीयस. पुन्हा अद्वैत मनात म्हणतो की नाही अद्वैत, तुला वाद नाही घालायचंय तिच्याशी. काहीही झालं तरी तुला तिला हर्ट करायचं नाहीये. कला आता बसते अद्वैत समोर. अद्वैतकडे ती बघत असते. आता अद्वैतला काय तिच्याशी बोलावं जेणेकरून ती टेन्शन घेणार नाही. पुढे जर सिच्युएशन आली, तिला या सगळ्या गोष्टी कळल्या तर या सगळ्यातून ती पटकन बाहेर पडायला पाहिजे. उगाचच या गोष्टींचं टेन्शन घ्यायला नाही पाहिजे, रडायला नाही पाहिजे. त्यामुळे आपण पहिल्यांदाच ना तिला थोडंसं मोटिवेट करूया. पहिल्यांदाच आपण तिला ना ह्या गोष्टी सांगूयात, जेणेकरून तिच्यावर जर परिस्थिती आली तर तिला त्याचं वाईट नाही वाटणार. अद्वैत कलाला म्हणतो की खरे कसं आहे तुला माहितीये का. तेव्हा कला म्हणते की कसं आहे चांदेकर. मंडळी, मला माहिती आहे की तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलेलं नाही आहे, त्यामुळे मी त्याच गोष्टीची आठवण करून देण्यासाठी आली आहे की प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. अद्वैत आता कलाला तत्वज्ञान देत असतो. कलाला तो म्हणत असतो की कसं असतं खरे माहिती आहे का, आपण एखाद्या गोष्टीमध्ये ना गुंतत जातो. म्हणजे आपण त्या गोष्टीमध्ये इतकं गुंतत जातो की ती गोष्ट म्हणजे आपल्याला डायरेक्टली सर्वस्वच वाटायला लागते. कला म्हणते की बरं. अद्वैत म्हणतो की अगं हो, तेच तुला सांगतोय, हे असं योग्य नाहीये, हे असं होता कामा नये. हे बघ, माणसाने ना कुठलीच गोष्ट धरून ठेवता कामा नये. अगं गोष्टी धरून ठेवण्यात काहीच पॉईंट नसतो. तुला माहितीये का, एक फेमस फिलॉसॉफी आहे, आपल्याला जे हवं असतं किंवा आपल्याला जे आवडतं ते आपण कधी धरून ठेवायचं नसतं, त्याला आपण मोकळं सोडायचं. आणि खरंच जर ते आपलं असेल ना तर ते आपल्याकडे परत येतं. त्यामुळे घाबरायचं काही नाही. आपली माणसं, आपल्या वस्तू ह्या आपल्याकडेच येणार असतात परत. त्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये कधीही जीव अडकवायचा नाही. आता कलाला हे सगळं डोक्यावरनं जात असतं. अद्वैत नक्की कशाबद्दल फिलॉसॉफी देतोय, अद्वैत नक्की काय हे सगळं बोलतोय. मग ती अद्वैतला म्हणते की मग. कलाला काय अद्वैतचं बोलणं समजत नसतं आणि अद्वैतला काहीही करून कलाला गोष्टी पटवून द्यायच्या असतात. आपल्या गोष्टी आपल्यापासून दूर झाल्यावर त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही. घराबद्दलचं बोलणं तो इनडायरेक्टली करत असतो, परंतु कलाला ते समजत नसतं. मग अद्वैत आता उभा राहतो. अद्वैत उभा राहून आता चालत कलाला आता सांगत असतो. कलाला तो म्हणत असतो की बघ, म्हणजे कसं असतं, एखादा पक्षी असतो, तो ना पिंजऱ्यात असतो. पहिल्यांदा
पिंजरा म्हणजे हेच त्याचं जग असतं. पण जर आपण त्याला पिंजऱ्यातून बाहेर काढलं तर पिंजऱ्याच्या बाहेर जी कुठली सुरक्षित जागा आहे ते म्हणजेच त्याला आपलं जग वाटतं. कारण मग त्याच्याकडे त्याचं मोकळं आकाश असतं आणि तो हवी तशी झेप घेऊ शकतो. अद्वैत अक्षरशः कलाला ऍक्टिंग करून दाखवत असतो, पक्षाची ऍक्टिंग करून तो कलाला दाखवत असतो. तरी सुद्धा कलाला कळत नसतं की हे काय चाललंय नक्की अद्वैतचं आणि हा एवढा फिलॉसॉफी मला काय सांगतोय. तर ती अद्वैतला विचारते की म्हणजे काय. अद्वैत म्हणतो की हे बघ, कुठल्याही गोष्टीला आपण जास्त क्लोज जाता कामा नये. म्हणजे कुठल्याही गोष्टीसोबत आपले घनिष्ठ संबंध व्हायलाच नकोय. कुठल्याही गोष्टीमध्ये जीव अडकून ठेवायचा नाही. तर आपल्या आयुष्यात डिटॅचमेंट पाहिजे. म्हणजे पटकन कुठल्याही गोष्टीपासून आपल्याला डिटॅच होता आलं पाहिजे. म्हणजे हे बघ, उद्या जर एखादी गोष्ट जी आपल्या आवडीची होती ती जर गोष्ट आपल्या डोळ्यासमोरून नाहीशी झाली तर मात्र असं गळून पडायचं नाही. बद्दल अजिबात अवसान आणायचं नाही. कळतंय ना खरे मी तुला काय म्हणतोय ते. आता कलाला तर काहीच कळत नसतं. एकतर अद्वैतचा विषय वेगळा असतो, अद्वैत बोलत वेगळा असतो आणि मग कला त्याला म्हणते की नाही अद्वैत मला काहीच कळत नाहीये. अद्वैत एवढं सांगत असतो तरी सुद्धा कलाला ते कळत नसतं. त्यामुळे अद्वैत कलावर ओरडतो आणि कलाला म्हणतो की काय खरे मी तुला एवढं समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय तरी सुद्धा तुला कळत नाही का. आता हे बघ, मी तुला शेवटचं सांगतोय, ही आहे आपली हद्द. समजा ही माझी हद्द आहे, ही तुझी हद्द आहे. तू त्या हद्दीत झोपते, मी या हद्दीत झोपतो. आपलं काय असतं, आपल्या हद्दीवर खूप प्रेम असतं. कला म्हणते की अद्वैत काय बोलतोयस तू, हद्दीवर आणि प्रेम. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की गप्प बस तू, मी सांगतोय ना तुला, सांगायचंय ना मला काहीतरी आणि मी जे सांगतोय ते फक्त ऐकायचं, माझी लिंक नाही तोडायची. अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ, ही माझी हद्द आहे आणि ही तुझी हद्द आहे. ती तुझी हद्द आहे आणि ही माझी हद्द आहे. समजा जर आपण एकमेकांच्या हद्दीमध्ये गेलो तर आपल्याला खूप इरिटेट होतं ना. पण समजा जर ही हद्द नाहीशी झाली तर मात्र तू वाईट वाटून घ्यायचं नाही आणि या गोष्टींनी काही फरक नाही पडत अगं. आता ही हद्द म्हणजेच तो पिंजरा आहे. जो मी तुला पक्षाचा पिंजरा सांगत होतो तो पक्षाचा पिंजरा म्हणजे ही हद्द आहे. समजा जर त्या पिंजऱ्यातून तो पक्षी नाहीसा झाला तर मात्र एवढं वाईट वाटून घ्यायचं नाही. तुला याचं कारण माहिती आहे, कारण माझ्याकडं माझं मोकळं आकाश, माझा बेड आहे ना. असं म्हणून अद्वैत लगेचच बेडवर झोपून घेतो आणि मस्तपैकी कलाच्या हद्दीत हात वगैरे ठेवून मोकळं आकाश वगैरे असं काहीतरी म्हणत असतो. आता कला हे सगळं बघते आणि कला म्हणते की हे काय चाललंय चांदेकर तुझं, आणि हे काय करतोयस तू, काय आहे हे सगळं. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं काय आहे म्हणजे, अगं मी तुला फक्त एक उदाहरण देतोय. समजा जर ही हद्द नाहीशी झाली तर तू वाईट वाटून घ्यायचं नाही. काय असतं, त्या हद्दीसोबत आपल्या असंख्य आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. मग त्या हद्दीला तिथेच ठेवून आपण त्या बाकीच्या आठवणी ज्या असतात, ज्या हद्दीसोबतच्या ज्या आठवणी असतात त्या आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. हद्द तिथे राहिली तर काही प्रॉब्लेम नाही. बरोबर ना खरे. आता कलाला तसंही काही कळत नसतं पण अद्वैत एवढं सांगत असतो त्यामुळे ती मान डोलावते. अद्वैत म्हणतो की येस, तुला माझा मुद्दा पटला की नाही आता. हे बघ, परंतु काय होतं कधी कधी बायका ह्या सगळ्या गोष्टी लवकर ॲक्सेप्ट करत नाही. त्या काय करतात, रडत बसतात, कुडत बसतात. बायका खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात आणि त्यामुळे त्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गुंतत जातात. घर, कुटुंब, मुलं, नवरा या सगळ्यामध्ये बायका अडकतात. ते कलाला तर खूप मोठा धक्का बसतो. अद्वैत ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतो, बायकांबद्दल बोलत असतो. बायका चांगल्या असतात आणि बायका रडतात आणि त्या घर कुटुंब सांभाळतात. म्हणजे बायका किती कष्ट करतात याची अद्वैतला कुठेतरी जाणीव आहे असं कलाला वाटतं. मग कला आता अद्वैतला म्हणते की ओ चांदू बाबा की जय हो. महाराज, आत्तापर्यंत तुम्ही हे ज्ञानकणिके जे माझ्यासमोर उधळले त्याचा सगळ्यांचा काय अर्थ आहे हे प्लीज तुम्ही मला जरा स्पष्टपणे सांगाल का. अद्वैत म्हणतो की हे बघ, मी तुला केव्हाचा समजून सांगतोय, तुला कळतच नाहीये. कला म्हणते की एक मिनिट, हे सगळं तू माझा वेळ वाया घालवण्यासाठी केलंयस का. जाऊ दे, झोप तू आता मला खूप बोर केलंयस. एकतर तुझ्या कुठल्याही गोष्टी मला समजल्या नाहीये. काय ज्ञानाच्या गोष्टी पाजळत होता काय माहिती. आता त्यातलं गेलं तर माझ्या डोक्यात काहीच नाहीये, उलट इरिटेट व्हायला लागलंय आता. झोपून घे बरं तू, असं म्हणत कला आता दोघांमधला पडदा हा लावून घेते आणि म्हणते की झोप आता. आता अद्वैत आणि कला दोघंही झोपायला जातात. तर मित्रांनो, अद्वैतने कलाला जे ज्ञान दिलेलं असतं खरंच ते ज्ञान कुठल्याही पुस्तकात नसेल. असं द ग्रेट अद्वैत चांदेकरचं द ग्रेट नॉलेज. तर अद्वैतच्या या ग्रेट नॉलेजसाठी एक लाईक तर झालाच पाहिजे.
तर कला मनात विचार करू लागते की नक्की याला म्हणायचं काय होतं, नाही याचं चाललंय तरी काय, बायका गुरफटतात म्हणजे नक्की काय. ओ म्हणजे याला कळलं तर नाहीये ना की मी कला अद्वैत चांदेकर आहे, ही गोष्ट मी स्वीकारली आहे. ओके ओके, या सगळ्या गोष्टी त्यासाठी होत्या तर. म्हणजे काय, म्हणजे मी बायको बनवून माझा वेळ वाया घालवते का. कला आता लगेचच उठते आणि अद्वैतला आपण लगेच याबद्दल जाब विचारूयात की हे सगळं काय आहे. कला लगेच पडदा बाजूला घेते आणि अद्वैतचा हात धरते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर काय आहे, आता तुझे काही बोलत होता ना त्याचा तर तुम्हाला अर्थच सांग, आणि काय फरक पडतो तुझ्या हाताला असं घट्ट धरून ठेवलं तर. कला अद्वैतला म्हणते की हे बघ, ती वस्तू जागची हल्लीच नाही पाहिजे, तिला असं घट्ट धरून ठेवायचं. आता कला याबद्दल बोलत असते की कलाने जे कला अद्वैत चांदेकर हे नाव स्वीकारलेलं असतं किंवा हे नातं स्वीकारलेलं असतं, तिला असं वाटत असतं की आता अद्वैतला सगळं काही समजलंय की मी आता हे नातं स्वीकारलंय, त्यामुळं अद्वैत हे नातं मला सोडायला लावतोय आणि सांगतोय की हे नातं घट्ट धरून बसू नकोस, हे नातं सोड, नाहीतर तुला त्रास होईल. आणि त्यामुळे कला अद्वैतला म्हणत असते की नाही सोडणार तुझा हात, काय होतं असं जर घट्ट धरून ठेवलं तर. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की अगं पण मग का घट्ट धरून ठेवायचं. कला म्हणते की हां, असं कसं काय सोडून द्यायची ती गोष्ट, आपली असते ती गोष्ट, त्या गोष्टीसाठी आपण कष्ट घेतलेले असतात. अद्वैत म्हणतो की अगं हो, परंतु कष्ट आपण प्रत्येक गोष्टीसाठी घेतो ना, मग त्यामध्ये गुंतायचं कशाला. कला म्हणते की का नाही गुंतायचं आपण त्या गोष्टीमध्ये, म्हणजे त्या गोष्टीमध्ये गुंतायचं की का नाही गुंतायचं हे आपण ठरवतो का त्या गोष्टीच्या आधी. अद्वैत आता कलाच्या हातातून हात सोडत असतो आणि कलाला म्हणतो की अगं पण आपण अलगद असं सोडून घ्यायचं स्वतःला त्या गोष्टीतून, नाहीतर मग आपल्याला त्रास होतो. हां, आणि डिटॅचमेंट तर किती गरजेची असते आयुष्यात. हळूहळू अद्वैत त्याचा हात काढण्याचा प्रयत्न करत असतो, पण कला काय अद्वैतचा हात सोडत नसते. कला म्हणते की अद्वैत, सगळ्याच गोष्टी तशा नसतात हा, आणि तसंही आपण फक्त आपला विचार करून जगायचं नसतं. अरे माझ्या मनाला वाटतंय म्हणून मी धरून ठेवलंय, कोणाला तरी वाटतंय किंवा कोणीतरी सांगतंय म्हणून मी माझी गोष्ट सोडून द्यायची, असं थोडीच असतं. नाही, ह्या गोष्टी मला अजिबात पटत नाही, मी कधी ऐकणारच नाही ह्या गोष्टी. नाही, कसं काय शक्य आहे, आपली गोष्ट आपण जिच्यावर एवढं मेहनत घेतलेली असते त्या गोष्टी आपण कशा काय सोडून द्यायच्या बरं अशा. अद्वैत म्हणतो की खरे, अगं मी तुला काहीतरी सांगतोय ना. तेव्हा कला म्हणते की हो, तू भरपूर सांगशील, तू लाख वेळा सांगशील, पण त्या गोष्टी मला तर पटायला हव्यात. अद्वैत म्हणतो की खरे, हेच मला तुझं अजिबात आवडत नाही. समोरच्याला नेहमी तू तुच्छ लेखत असते. तुझ्या समोर काहीतरी सांगणं म्हणजे अगदी डोकं दगडावर आपटून घेण्यासारखं असतं. कला अद्वैतला म्हणते की तू आलास ना माझ्यासोबत बोलायला, तू माझ्याशी बोलला ना, तू मला ज्ञान पाजळत होता ना, मग तू डबल दगड आहेस. अद्वैत म्हणतो की काय डबल. कला म्हणते की डबल नाही, डबल दगड. तर अद्वैत म्हणतो की हां, डबल दगड, तूच आहे तो डबल दगड. तुझ्यासोबत ना खरे, तुझ्यासोबत बोलून काही अर्थच नाहीये, तू माझाही वेळ वाया घालवला. कला म्हणते की हो ना, तुझ्यासोबत कशाला बोलले काय माहिती, माझाही खूप वेळ वाया गेलाय. असं म्हणत दोघंही आता चिडून पुन्हा एकदा त्यांच्या दोघांमधला पडदा लावून घेतात आणि मग दोघंही आता झोपतात. आता कला झोपत असते त्यावेळी ती विचार करते की अरे देवा, मला तर उद्या मिसळ बनवायची आहे आणि कडधान्य मी भिजत घालायलाच विसरली. त्यावेळी अद्वैत कान बंद करून घेतो आणि म्हणतो की हा भुंगा नुसता कानात गुणगुणत असतो नेहमी, आता तर काय अख्खी रात्र खराब करेल हा भुंगा. त्यामुळे कला भुंगा ऐकते आणि कलाला कळतं की अच्छा, मला भुंगा म्हणतोय अद्वैत. मग ती अद्वैतला म्हणते की थांब, तुला दाखवतेच मी. कलाला आता तसंही कडधान्य भिजवायला जायचंच असतं, त्यामुळे कला उठते आणि अद्वैतचं ब्लँकेट ओढून घेते आणि म्हणते की मी जर भुंगा आहे ना, तर तू चांदूबाबा भुंगा आहेस. असं म्हणून अद्वैतचं ब्लँकेट ती खाली ओढते, अद्वैतला इरिटेट करते आणि मग तिथून निघून जाते. तर अद्वैत मात्र खूपच त्रासलेला असतो आणि पुन्हा अद्वैत एकदा झोपून घेतो. तर इकडे नैनाची मात्र झोप उडालेली असते. नैना रूममध्येच फेऱ्या मारत असते, चक्रा मारत असते, विचार करत असते की सौरभने माझ्याकडे एवढे पैसे मागितले, आता मी सौरभला एवढे पैसे कसे काय देऊ. तो असा असेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि आता जर या गोष्टीबद्दल मी राहुलला सांगितलंच तर राहुल तर माझी पूर्ण वाटच लावेल. आणि आता या गोष्टीबद्दल घरात कोणालाही सांगितलं तरी सुद्धा हे फार डेंजरस आहे. नाही, या सगळ्या गोष्टीतून मला काहीतरी मार्ग तर काढावाच लागणार आहे. असं काय करू की मी ह्या सौरभचे 10 लाख रुपये देऊ शकते. या गोष्टीतून मला मार्ग काढल्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये.
त्याच वेळी राहुल तिथे येतो आणि नैनाला हक करायला जातो. राहुल नैनाच्या पोटावर हातच ठेवणार असतो. नैना लगेच राहुलचा हात बाजूला घेते आणि राहुलला म्हणते की राहुल, मला सांग की आज ऑफिसमध्ये काय काय झालं. खरं तर तू कधी एकदा घरी येतोय आणि सर्व काही मला सांगतोय याचीच मी वाट बघत होते रे. राहुल म्हणतो की एक मिनिट, माझी वाट बघत होतीस की ऑफिसमध्ये काय झालंय हे ऐकण्यासाठी माझी वाट बघत होतीस. नैना मनात विचार करत असते की मग काय करू मी, इथं माझी प्रेग्नन्सी लपवता लपवता नाकी नवालेत मला, आणि आता जर तू माझ्या जवळ आला तर मग मात्र माझं भांडं फुटेल. राहुल आता नैनाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे इतर वेळी नैनाही राहुलच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते, पण राहुल तिला झिडकारत असतो आणि वेळ आता अशी आलेली असते की राहुल नैनाच्या जवळ जात असतो, पण नैना आता त्याला जवळच येऊ देऊ शकत नसते. नैना राहुलला म्हणते की राहुल ऐक ना, मला ना आज खूप थकल्यासारखं झालंय. राहुल विचारतो की काय झालंय थकायला एवढं. नैना म्हणते की अरे आता या दिवसामध्ये अशा गोष्टी होतच असतात आणि तसेही माझे आता दिवस भरत आलेत ना, त्यामुळे कदाचित असं झालं असेल. तर राहुल म्हणतो की ठीक आहे, चल तू एक काम कर, तू झोप, तू आराम कर, मी आलो फ्रेश होऊन. राहुल आता तिथून निघून जातो. नैना मात्र घाबरलेली असते, हादरलेली असते ती फक्त सौरभमुळे. कारण सौरभ तिला म्हटलेला असतो की चांदेकरांकडे तर पैशांचं झाड आहे, त्यामुळे त्या झाडावरची फक्त आणि फक्त 10 लाख रुपये हवेत मला. तर इकडे कला किचनमध्ये असते, कडधान्य ती भिजवत असते. त्यावेळी सरोज तिथे येते. सरोजने कलाला बघितलेलं असतं आणि मग सरोज कलाला बघून आता तशीच अद्वैतच्या रूममध्ये निघून जाते. अद्वैतच्या रूमवर गेल्यावर अद्वैत हा झोपलेला असतो, पण त्याला थंडी वाजत असते. त्यामुळे अद्वैत कलाला म्हणतो की खरे एसीचं टेम्परेचर वाढव ना. तेव्हा सरोज ही गोष्ट ऐकते. मग सरोज आता स्वतः एसीचं टेम्परेचर वाढवते आणि अद्वैतच्या अंगावरती पांघरून घालते. त्यावेळी सरोज ही लाईट ऑन करते. लाईट ऑन केल्यावर अद्वैतला लगेच जाग येते आणि अद्वैत समोर बघतो तर काय, तर आई असते. मग अद्वैत म्हणतो की आई अगं तू. तेव्हा सरोज म्हणते की हो मीच आहे आणि काही नाही, उठू वगैरे नको, तू तसाच झोपून राहा, तुला बरं तर वाटतंय ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आई, मला बरं वाटतंय आता. सरोज आता अद्वैतच्या डोक्यावरनं हात फिरवत असते. अद्वैतला ती म्हणत असते की मला सांग, कामाचा खूप स्ट्रेस आहे का तुला. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आई, पण कामं तर आता करावीच लागतात ना. सरोज म्हणते की हो, पण त्याच्या आधी तब्येत सुद्धा तितकीच महत्वाची आहे, त्यामुळे तू एक काम कर, तू शांत झोप. असं म्हणून सरोज आता बाहेर येते. तर अद्वैतचं आणि सरोजचं बोलणं चाललेलं असतं, त्यामुळे कला ही बाहेरच थांबून घेते. सरोज कलाला विचारते की एक मिनिट, मला बघून अशी बाहेर येऊन का थांबलीस तू. कला म्हणते की नाही, तुम्ही त्याच्याशी बोलत होता ना, म्हणून मी तुम्हाला बोलू देत होते आणि त्यामुळे मी बाहेर थांबले. सरोज म्हणते की हो, मला 1 मिनिट तुझ्याशी बोलायचं आहे, तुला काहीतरी सांगायचं आहे. कला आता विचार करू लागते की बापरे, आता यांना काय नवीन सांगायचं मला, आणि ह्या एवढ्या अचानक माझ्याशी चांगलं कशा काय बोलताय. तरी सुद्धा ती सरोजला विचारते की बोला ना मॅडम, काय झालं. सरोज कलाला सांगते की हे बघ, रूममध्ये एसीचं टेम्परेचर एवढं कमी ठेवू नकोस, थंडीचे दिवस आहे, नाहीतर अद्वैतला या गोष्टीचा त्रास होईल, त्याला सर्दी वगैरे होईल. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे. एवढं बोलून आता सरोज निघून गेलेली असते. ना सरोज तिच्याशी भांडलेली असते, ना कलाशी ती भांडलेली असते, ना कलाला तिने टोमणे मारलेले असतात, ना कलावर चिडलेली असते. काहीही न बोलता सरोज तिथून निघून जाते. कला विचार करू लागते की हे काय आहे, म्हणजे सरोज मॅडम चक्क मला काही बोलल्या नाही, त्या तर मला काहीच बोलल्या नाही, उलट एवढ्या माझ्याशी चांगलं बोलून गेल्या. असं म्हणून कला आता आतमध्ये जाते आणि दरवाजा बंद करून घेते. तर सरोज बाहेर विचार करत असते की नाही, तसंही हिच्यावर आरडाओरडा करून काहीच उपयोग नाही. सगळ्या गोष्टींनी साध्य तरी काय होणार आहे, यातून रोजची भांडणं होणार आणि मग काय वादावाद होणार. सगळेजण या गोष्टीतून मला चुकीचं ठरवणार. हे असे जे तण असतात ते असे सहजासहजी जात नाही, आपल्याला ते असे उपटूनच बाजूला काढावे लागतात आणि मला सुद्धा आता तेच करावं लागेल. नाही, माझं बरोबर होतं. आधी ही, त्याच्यानंतर तिची बहीण आली, त्याच्या बहिणीनंतर तिची आई आली, त्यानंतर तिचा नोकर आला आणि मग काय, आता तर बाकीचं सर्वच आले. सगळं खरे कुटुंबच चांदेकरांच्या घरात राहायला लागलं. हे सगळे खरे बरोबर इथे व्यवस्थित रुजून बसले, परंतु मी मात्र यांना नीट जगू देणार नाही. आता डाव मात्र माझाच असेल आणि हार मात्र ह्या कलाची करणार आहे मी. हिला मी एवढं तोंडावर आपटणार आहे, परंतु मी मात्र हिच्याशी पंगे घेणार नाही. जे काही करायचंय ते मला शांततेत करायचंय, जे काही करायचंय ते मला अद्वैतच्या नजरेत ग्रेट राहून करायचंय. तर इकडे अद्वैत हा झोपलेला असतो, परंतु अद्वैतला काही झोप येत नसते. अद्वैतच्या डोक्यात सारखे सारखे खरे कुटुंबाचेच विचार चालू असतात.
कशा प्रकारे संगीता आणि बाबा दोघंही कशा प्रकारे तडकाफडकी घरी गेले होते. त्यानंतर पतसंस्थेची माणसं घरी येऊन गेली आणि एवढंच काय तर मिस्टर खरे यांनी त्या पेपर्सवर सह्या सुद्धा केल्या. याचा अर्थ ते घर आता त्यांना कधीही मिळणार नाही. त्यांनी ते घर लिगली त्यांच्या नावावर करून टाकलंय. त्यामुळे आता त्या घरामध्ये त्यांचा राहण्याचा काहीच अधिकार नाहीये आणि पेपर्सही त्यांनी सह्या करून टाकल्यात. परंतु यामुळे त्यांची झालेली दुर्दशा त्यांचे चेहरे अद्वैतला आठवत असतात. कशा प्रकारे दिनकर खरे हे माझ्यासमोर हात जोडत होते आणि जावई बापू तुम्ही आहात, तुम्ही आमच्यासाठी सगळं काही करता, खरंच तुमचे हे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. परंतु या गोष्टीबद्दल फक्त तुम्ही कलाला काही कळू देऊ नका. जर याबद्दल कलाला काही कळलं तर मात्र तिला फार वाईट वाटेल. अद्वैत सारखाच मनात तोच विचार करत असतो की खरंच काय परिस्थिती आली आहे खरे कुटुंबावर. आधी त्यांचं दुकान गेलं आणि नंतर आता त्यांचं घरही गेलंय. काय वाटत असेल त्यांना, काय फील करत असतील ते. अद्वैत मागे वळून बघतो तर कला झोपलेली असते. त्यामुळे अद्वैत हळूच बेडवरनं उठतो आणि जरा बाजूला येतो. तर इकडे अद्वैतने आता त्या पतसंस्थेच्या मॅनेजरलाच कॉल केलेला असतो. त्यावेळी तो मॅनेजर झोपलेला असतो. निम्म्या झोपेमध्ये तो असताना अद्वैतचा फोन त्याला आलेला असतो. त्यामुळे तो इरिटेट होतो आणि फोन उचलतो आणि म्हणतो की कोण आहे रे, तुम्हाला काही काळ वेळ आहे की नाही, की नुसतं हातात फोन लावला, फोन फिरवला म्हणजे झालं का सगळं काही. मग अद्वैत म्हणतो की मी अद्वैत चांदेकर बोलतोय. आता अद्वैत चांदेकरचं नाव ऐकल्यावर तो पतसंस्थेचा मॅनेजर डायरेक्टली उठून बसतो आणि म्हणतो की सर तुम्ही का फोन केलाय, बोला ना, काय बोलायचं होतं. तेव्हा अद्वैत सांगू लागतो की मी तुमच्या पतसंस्थेमध्ये गेलो होतो, त्यावेळी तुम्ही तिथे नव्हता, माझं खूप महत्त्वाचं काम आहे तुमच्याकडे. त्यावर मॅनेजर विचारतो की आत्ता. अद्वैत म्हणतो की हो. मॅनेजर म्हणतो की बोला ना सर, मी तुमची काय मदत करू शकतो. तेव्हा अद्वैत त्या मॅनेजरला विचारतो की मला सांगा तुम्ही तुमच्या ब्रांचमध्ये कधी येता. मॅनेजर म्हणतो की मी सकाळी 10 किंवा 10:30 वाजता येतो सर. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मग एक काम करा, उद्या 8 वाजता या तुमच्या ब्रांचमध्ये. तर तो माणूस म्हणतो की 8 वाजता, ठीक आहे सर, 8-8:30 वाजता येतो मी. तेव्हा अद्वैत म्हणतो की 8:30 नाही, फक्त आणि फक्त 8 वाजता. काहीही करून तुम्हाला उद्या शार्प 8 वाजता तुमच्या ब्रँचमध्ये तुम्हाला यायचं आहे. मी तिथे आलेला असेल, तुम्ही लवकरात लवकर या आणि या गोष्टीमध्ये मला कुठल्याही प्रकारची टंगळमंगळ नको आहे. त्यावर मॅनेजर म्हणतो की ठीक आहे सर, मी येतो, मी उद्या 8 वाजताच येतो, शार्प 8ला येतो. मॅनेजरने आता फोन ठेवलेला असतो. अद्वैत जेव्हा बोलत असतो त्यावेळी राहुलने अद्वैतचं बोलणं ऐकलेलं असतं. राहुल हा मनात विचार करतो की हा अद्वैत सारखा सारखा पतसंस्थेमध्ये का जातोय बरं, नक्की या गोष्टी मागे कारण तरी काय आहे. नाही, काहीही करून याचं कारण शोधायलाच हवं. सकाळी बघितलं की अद्वैत हा पतसंस्थेमध्ये गेला होता, याचं नक्की पतसंस्थेमध्ये आहे तरी काय काम, हा प्रश्न राहुलला पडतो. आणि मग राहुल ठरवतो की नाही, याचं नक्की काय चाललंय आणि हा पतसंस्थेमध्ये कशाला जातोय ना, या गोष्टीचा आता छडा लावायलाच पाहिजे. तर इकडे सकाळ झालेली असते. नैना आणि राहुल झोपलेले असतात. नैनाला जाग आलेली असते. राहुल अजूनही झोपलेला असतो. नैना उठून बसते आणि म्हणते की बापरे, आतापर्यंत मला एवढी सकाळची जाग कधीच आली नव्हती जी मला आज आली आहे. तर ह्या सौरभने माझी झोपच उडवली आहे आणि मला आता झोपही येत नाहीये. सौरभ म्हणजे इतका नालायक माणूस आहे असं मला वाटलंही नव्हतं. म्हणजे तो पैसे वगैरे मागेल असं नव्हतं वाटलं मला तर वाटलं खूप गरीब बिचारा भोळा आहे तो सौरभ, म्हणून त्याला फसवायला गेले आणि त्याने तर मलाच फसवलंय. आता तर काय, हा माझ्याकडे 10 लाख रुपये मागतोय. आता मी एवढे 10 लाख रुपये आणायचे तर आणायचे कुठून. आता हे 10 लाख रुपये मी कसे जमा करू. एक काम करू का, राहुलच्या कपाटातून काढू का 10 लाख रुपये. राहुल अजूनही तसाही झोपलेलाच आहे. तो अजून काय उठत नाही. अर्धा 1 तास तरी तो उठणार नाही. अर्ध्या 1 तासामध्ये मी राहुलच्या कपाटातून बरोबर पैसे काढून घेऊ शकते. तर इकडे अद्वैत आता सकाळी सकाळी रेडी होत असतो आणि नेहमीप्रमाणे जरा लवकरच रेडी होत असतो, कारण त्याला पतसंस्थेमध्ये जायचं असतं. मग कला तिथे येते आणि म्हणते की गुड मॉर्निंग अद्वैत, पण एवढ्या लवकर तू तयार का झाला, म्हणजे काय आज. म्हणजे मला असं वाटलं होतं की तू झोपला असशील, तुला उठवावं लागेल आणि मी तुला उठवण्यासाठी आले होते, पण तू तर मात्र रेडी होऊन माझ्यासमोर उभा आहेस. आणि सकाळ सकाळी तर काय, खरे मला कॉफी अशी हाकसुद्धा तू मारली नाहीस. परंतु अद्वैत मात्र काही बोलत नसतो. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, अरे मला सांग ना काय झालंय, तू रेडी का झालायस, कुठे चाललायस का तू.
अद्वैत जरी फिरत असला तरी सुद्धा कला तिचे कामं करत असते. अद्वैतच्या हातात ती त्याचं वॉलेट देते, त्यानंतर त्याचं वॉच देते. वॉच सुद्धा ती हातामध्ये घालून देत असते अद्वैतला. अद्वैतशी ती बोलत असते की अद्वैतला विचारत असते की अद्वैत, अरे कुठे चाललायस ते तरी सांग. परंतु अद्वैत एक नाही दोन नाही काहीच बोलत नसतो. कला अद्वैतला पुन्हा विचारते की अद्वैत, अरे मी काहीतरी बोलते तुझ्याशी, प्लीज मला सांग ना तू कुठे चाललायस. तेव्हा अद्वैत कलाला ओरडतो आणि म्हणतो की तुझं काय चाललंय ग, आणि काय चाललंय सारखं सारखं का मला हे प्रश्न विचारतीये, तू मला का अशी लोहचुंबकासारखी चिपकते. आणि तुझे आई बाबा आलेत ना, तू तुझ्या आईबाबांकडे लक्ष दे ना. आणि राहिला प्रश्न माझ्या गोष्टींचा, माझ्या गोष्टी मी व्यवस्थित बघेल, माझ्या गोष्टी मला येतात घालता, आणि उगाचच माझ्या गोष्टी मला हातात द्यायची काही गरज नाहीये. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, पण मी तुला विचारलं काहीतरी की कुठे चाललायस तू. अद्वैत म्हणतो की का, या प्रश्नाचं उत्तर मी तुला का म्हणून द्यायचं. अगं मी कुठेही जाईल, तुझा या सगळ्याशी काय संबंध आहे. कला म्हणते की चांदेकर, असं कसं म्हणतोस रे तू की संबंध नाहीये म्हणून. संबंध आहे ना, म्हणून तर आपण एका रूम मध्ये राहतोय आणि मी या घरामध्ये राहतीये. नवरा आहे तू माझा. अग्नीच्या साक्षीने आपल्या दोघांचं लग्न झालंय, आपल्या दोघांनी लग्न केलंय, आणि त्यामुळे तरी मला माहीत पाहिजे की तू नक्की कुठे चाललायस ते. सांग आता मला कुठे चाललायस तू. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता सकाळी सकाळी नवरा बायको करत बसू नकोस हा. सगळ्या दिवसाची वाट लागते अगदी माझ्या. आणि हो, लग्नाच्या दिवसाची तर आठवण सुद्धा काढू नको. माझ्यासाठी तो म्हटला ना तर काळा दिवस होता माझ्या आयुष्यातला. त्या दिवसाची मला कधी आठवणही करू देऊ नकोस. आणि तसंही नवरा बायको मी नाही नवरा बायको वगैरे मानत, आणि आपलं लग्न पण नाही मानत. अगं आपलं लग्न कुठल्या टर्म्स अँड कंडिशनवरती झालंय ही गोष्ट विसरली आहेस का तू. तेव्हा कला म्हणते की छे मी ते कसं काय विसरेल. आणि हो, झालं असेल टर्म्स अँड कंडिशनवर तर मग काय. अद्वैत म्हणतो की हे बघ तू उगाच डोकं नको खाऊ, जा माझ्यासाठी कॉफी घेऊन ये जा. कला म्हणते की ठीक आहे अद्वैत, मी कॉफी घेऊन येते तुझ्यासाठी, पण त्याआधी तू मला एक गोष्ट सांग की तू माझ्या आईवडिलांना इथे का घेऊन आलायस. अद्वैत विचारतो की म्हणजे तुझे आई बाबा आले तर या गोष्टीमुळे तू खुश नाहीयेस का. अगं तुझ्यासाठी आणलं, तुला बरं वाटावं म्हणून आणलं. कला म्हणते की खरंच अद्वैत, तू माझ्यासाठी माझ्या आईवडिलांना इथे घेऊन आलास. अद्वैत म्हणतो की हो, मग तुला काय डाऊट आहे का याबद्दल, मी काय खोटं बोलतोय का. कला म्हणते की नाही अद्वैत, तू तर ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस, आणि ग्रेट अद्वैत चांदेकर मी थोडा डाऊट घेऊ शकते. अद्वैत म्हणतो की हो, आणि घराचं. असं म्हटल्यावर कला विचारते की काय घर काय म्हटलंस अद्वैत तू. अद्वैत म्हणतो की अगं तुला घराची आठवण येत असेल ना, म्हणून म्हटलं की त्यांना इथे घेऊन यावं, म्हणून मी त्यांना घेऊन आलोय. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, खरंच तू एवढा विचार करू शकतो. अद्वैत म्हणतो की म्हणजे तुला काय म्हणायचंय. कला म्हणते की अरे म्हणजे तू खरंच एवढा माझ्याबद्दल विचार करू शकतो का. अद्वैत कलाला म्हणतो की चल आता तू खूप बोललीयस, जा माझ्यासाठी पटकन कॉफी घेऊन ये जा. कला म्हणते की हो आणते, पण अद्वैत. तेव्हा अद्वैत म्हणतो की कडकडीत गरम असली पाहिजे. कला बोलायला जाते तेव्हा अद्वैत म्हणतो की स्ट्रॉंग पण असली पाहिजे. कला ओरडते की चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की कॉफी हवी आहे मला, सांगितलं ना तुला, जा कॉफी घेऊन ये जा. मग कला आता अद्वैतच्या तोंडावर हात ठेवते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत, मला एक गोष्ट सांग की हे सगळं तू मला नवऱ्याच्या नात्याने सांगतोयस ना. त्यावेळी अद्वैत हा कलाला बाजूला करतो. मग कला आता अद्वैतचा रुमाल अद्वैतला देत म्हणत असते की काय आता नवऱ्याने ऑर्डर सोडली आहे म्हटल्यावर मला नवऱ्यासाठी आता स्ट्रॉंग कॉफी तर घेऊनच यावी लागेल, गरम कडकडीत असं ती म्हणत अद्वैतला रुमाल देत असते. अद्वैत रुमाल घेण्यासाठी हात पुढे करतो, परंतु त्यावेळी कला अद्वैतचा रुमाल हा बेडवर फेकते आणि तिथून ॲटिट्यूडमध्ये निघून जाते. मागे अद्वैतला कलाचा खूप राग येतो आणि तो तिला उशीच फेकून मारणार असतो. अद्वैतला इरिटेट करण्याचा एकही चान्स कला सोडत नसते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे राहुल आणि रोहिणी हे दोघं जण बोलत चाललेले असतात. राहुल रोहिणीला म्हणतो की अद्वैतने खरेंची जागा विकत घेतलेली आहे आणि ती त्याने एका नवीन प्रोजेक्टसाठी विकत घेतली आहे. इव्हन त्याने घर सुद्धा विकत घेतलंय खरेंचं, असं तो रोहिणीला मुद्दाम सांगत असतो जेणेकरून ही गोष्ट कलाने ऐकावी. आता कलाने हे सगळं ऐकलेलं असतं. कलाला प्रचंड मोठा धक्का बसतो. कला आता अद्वैतकडे येते, अद्वैतला ती पेपर्स दाखवते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत, तू आमचं घर विकत घेतलंयस. अद्वैत, आमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन अद्वैत तू स्वतःचा बिझनेस मोठा करतोयस असं नाही वाटत का तुला. तू हे घर कोणाला विचारून विकत घेतलंयस. त्यावेळी संगीता आणि बाबा तिथे येतात. संगीता म्हणते की थांब कले, आणि मग बाबा म्हणतात की अगं तू काय बोलतीयस कला हे सगळं. अगं देव माणूस आहेत ते, आमच्यावरचं कर्ज फेडण्यासाठी त्यांनी हे सगळं केलंय.
मग कलाला आपली चूक जाणवते आणि तिला कळतं की नाही यार, अद्वैतने तर माझ्यासाठी किती काही केलंय आणि मी उगाचच त्याला बोलत बसले. त्यामुळे ती अद्वैतला म्हणते की सॉरी. अद्वैत म्हणतो की काय बोललीस, मोठ्याने बोल. तेव्हा कला आता अद्वैतच्या कानात जोरात ओरडते की सॉरी. असं म्हटल्यावर कला हसू लागते. कलाला आता खूप छान वाटलेलं असतं. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू. मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.